नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 28 फेब्रुवारी 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आज रात्री 12 वाजेपासून होळीचं तुम्हाला डिस्काउंट ऑफर सुरू होणार आहे. 25% ऑफ जे आहे ते तुम्हाला सर्व कोर्सेसवर मिळणार आहे, होळी स्पेशल. याच्या सगळ्या बॅचेस आहे ही घेण्याची सुवर्ण संधी आहे होळीच्या वेळी. आजच्या सेशनचा पहिला क्वेश्चन आहे, फेब्रुवारी मध्ये इस्रायलचा सर्वोच्च संसदीय सन्मान स्पीकर ऑफ द नेसेट मेडल मिळवणारे पहिले जागतिक नेते कोण बनले? तर आपण जर बघितलं तर स्पीकर ऑफ द नेसेट मेडल मिळवणारे पहिले जागतिक नेते ठरलेले आहे नरेंद्र मोदीजी. आपण जर बघितलं तर जेरुसलेम मध्ये इस्रायलचा सर्वोच्च सन्मान जो आहे पंतप्रधानांना देण्यात आलेला आहे, स्पीकर ऑफ द नेसेट मेडल. हा प्रतिष्ठित सन्मान मिळवणारे ते पहिले जागतिक नेते ठरलेले आहे. त्यांना हा सन्मान नेसेटचे अध्यक्ष म्हणजे तिथले संसदेचे अध्यक्ष अमीर ओहाना यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे. मोदीजींना फेब्रुवारी 2026 पर्यंत एकूण 30 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहे. आणि त्याचबरोबर इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांनी पुरस्कार दिलेले एकमेव नेते जे आहे जागतिक नेते ते मोदीजी आहे. आता मोदीजींना मिळालेले पुरस्कार आणि देश आपण बघूया. ओमान मार्फत द फर्स्ट क्लास ऑफ द ऑर्डर ऑफ ओमान 2025 मध्ये मोदीजींना देण्यात आला. इथिओपिया मार्फत ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया 2025 मध्ये मोदीजींना. नामिबिया मार्फत ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट विट्सचिया मिराबिलिस अवॉर्ड देण्यात आलेला आहे मोदीजींना. ब्राझीलच्या मार्फत ग्रँड कॉलर ऑफ द नेशन ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस हा पुरस्कार दिलेला आहे. श्रीलंकाने मित्र विभूषण 2025 मध्ये पुरस्कार दिलेला आहे मोदीजींना. नायजेरियाने ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर 2024 मध्ये दिलाय. रशियाने, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर भूतानने 2024 मध्ये मोदीजींना ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल आणि भूतानचा ऑर्डर ऑफ द डीप गॅल्पो हे पुरस्कार दिलेले आहे. 2023 मध्ये जर बघितलं तर फ्रान्सने ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर आणि इजिप्तने ऑर्डर ऑफ द नाईल दिलेला आहे. 2020 मध्ये अमेरिकेने लिजन ऑफ मेरिट दिलेलं आहे. 2019 मध्ये UAE ऑर्डर ऑफ जायद दिलेला आहे. 2016 मध्ये सौदी अरेबियाने ऑर्डर ऑफ किंग अब्दुल अजीज सैश हा पुरस्कार दिलेला आहे. संयुक्त राष्ट्रांनी चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड 2018 मध्ये मोदीजींना दिला होता. दुसरा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रांनी ग्लोबल चॅम्पियन ऑफ रोड सेफ्टी म्हणून कुणाला घोषित केलेला आहे? तर ग्लोबल चॅम्पियन ऑफ रोड सेफ्टी असं संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेलं आहे सचिन तेंडुलकर यांना. रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्याच्या जागतिक प्रयत्नांना पाठिंबा आपण जर बघितलं देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना ग्लोबल चॅम्पियन ऑफ द रोड सेफ्टी म्हणून घोषित केलेलं आहे. त्यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे, सीट बेल्ट, हेल्मेट घालण्याचे, जबाबदार ड्रायव्हिंगचे सवय अंगीकारण्याचे आवाहन सुद्धा केले आहे. तिसरा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये भारत आणि कोणत्या देशादरम्यान धर्म गार्डियन या संयुक्त लष्करी सरावाची 7वी आवृत्ती आयोजित करण्यात आली? तर धर्म गार्डियन भारत आणि जपानमध्ये होणारा हा युद्ध सराव आहे. आपण जर बघितलं त्याची 7वी आवृत्ती जी आहे तर ती यावर्षी आयोजित करण्यात आलेली. कुठं? चौबी तिया उत्तराखंड मध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर दोन्ही देशाच्या लष्कराने यामध्ये भाग घेतलेला आहे. या सरावाची मुख्य सामरिक क्रियाकलाप खालीलपैकी कोणता आहे? तर घेराबंदी आणि शोध मोहिमांचा समावेश असलेले सामरिक कवायती. तर लष्कराचे वेगवेगळे डावपेच असतात तर ते आपल्याला या युद्ध सरावामध्ये बघायला मिळतात. एखाद्या ठिकाणाची घेराबंदी करणे किंवा शोध मोहिमा याविषयीचा हा लष्करी सराव होता. पुढे जाऊया, महत्वाचे लष्करी सराव आणि देश बघूया. वरुण हा नौदलाचा लष्करी सराव भारत आणि फ्रान्समध्ये आयोजित होतो. शक्ती हा हवाई दलाचा आपण जर बघितलं शक्ती भारत आणि फ्रान्स मधला हा लष्कराचा युद्ध सराव आहे. गरुड हा हवाई दलाचा भारत आणि फ्रान्स मधील युद्ध सराव आहे. तो भारत आणि फ्रान्स इथं कव्हर झालेला आहे. त्याचबरोबर मी एक एक देश मेन कव्हर करून देतो. धर्मा गार्डियन जो आहे तो भारत आणि जपानचा आहे. जिमेक्स जो आहे तो भारत आणि जपानचा युद्ध सराव आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर एक मलबार नावाचा युद्ध सराव आहे ज्यामध्ये सुद्धा जपान आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर मेन आपण अमेरिका सुद्धा इथे कव्हर करून टाकूया. बघा, अमेरिका जे आहे तर युद्ध अभ्यास नावाचा युद्ध सराव जो आहे तो भारत आणि अमेरिकेमध्ये होतो. त्यानंतर जर बघितलं तर जो मलबार युद्ध सराव आहे तो सुरुवातीला भारत आणि अमेरिकेमध्ये सुरू झाला होता,
पण त्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि जपान जे आहे ते नंतर ऍड झालेले आहे. तर भारत आणि अमेरिकेचे आणि एक्स टायगर ट्रायम्फ जो आहे तो भारत आणि अमेरिकेमध्ये होणारा युद्ध सराव आहे. तो युद्ध अभ्यास एक्स टायगर ट्रायम्फ मलबार युद्ध सराव हा नेव्हीचा आहे, मलबार युद्ध सराव. त्यानंतर जर बघितलं मग इतर युद्ध सराव जर आपण बघितले तर ओमान सोबत आपले 3 युद्ध सराव आहे. अल नजाह संयुक्त युद्ध सराव, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज. बोंगो सागर हा बांगलादेश सोबतचा युद्ध सराव आहे. मैत्री हा थायलंड सोबतचा युद्ध सराव आहे. डस्ट लेक हा भारत आणि उझबेकिस्तान मध्ये होणारा युद्ध सराव आहे. एकुवेरिन भारत आणि मालदीव मध्ये होणारा युद्ध सराव आहे. मित्र शक्ती भारत आणि श्रीलंका मध्ये होणारे युद्ध सराव आहे. तर बरेचसे मुलं मैत्री आणि मित्र शक्तीमध्ये कन्फ्यूज होतात. तर मैत्री जो आहे तो भारत आणि थायलंड आणि मित्र शक्ती भारत आणि श्रीलंका, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. सिम्बेक्स जो आहे तो भारत आणि सिंगापूर आणि काझ हिंद भारत आणि कझाकिस्तान मध्ये होणारा युद्ध सराव आहे. पुढे जाऊया 4था प्रश्न. फेब्रुवारी 2026 मध्ये पेरूच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून कुणाची निवड झाली आहे? तर पेरूमध्ये अंतरिम अध्यक्ष बनलेले जोस मारिया बाल्कजार. तर आपण जर बघितलं तर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून महाभियोगाला सामोरे जात असलेले माजी अध्यक्ष जोस जेरी यांना काढून टाकल्यानंतर पेरूच्या संसदेने जर आपण बघितलं तर जोस मारिया बाल्कजार यांना नवीन अंतरिम अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली आहे. गेल्या काही वर्षापासून पेरूमध्ये तीव्र राजकीय अस्थिरता आहे. गेल्या 10 वर्षात 8 राष्ट्रपती बदलण्यात आलेले आहे पेरू देशामध्ये. पेरू देश दक्षिण अमेरिका खंडामध्ये पूर्व किनारपट्टी जी आहे एल निनो ला निनो त्यावेळी तुम्ही पेरूच्या किनारपट्टीचा तुम्हाला रेफरन्स जो आहे तो बघायला मिळाला असेल. तर तिथे स्थित देश आहे. पेरूची राजधानी लिमा आहे. तर चलन सोल आहे. 5वा प्रश्न आहे. भारतीय नौदलाने अँटी सबमरीन वॉरफेअर शालो वॉटर क्राफ्ट ASW अँटी सबमरीन वॉरफेअर आणि SWC म्हणजे शालो वॉटर क्राफ्ट प्रकल्पातील 3रं जहाज INS अंजदीप कुठे कमिशन केलं? तर INS अंजदीप जे आहे ते अँटी सबमरीन वॉरफेअर या कॅटेगरीमध्ये बनवलं जाणारं 3रं जहाज आहे आणि ते चेन्नई या ठिकाणी त्याला कमिशन करण्यात आलेलं आहे. तर चेन्नई या ठिकाणी त्याला नौदलाकडे सुपूर्त करण्यात आलेलं आहे. तर भारतीय नौदलाने नौदल प्रमुख दिनेश के त्रिपाठी यांच्या उपस्थितीमध्ये चेन्नई बंदरात अँटी सबमरीन वॉरफेअर शालो वॉटरक्राफ्ट प्रकल्पाअंतर्गत 3रं जहाज जे आहे ते INS अंजनदीप INS म्हणजे इंडियन नेव्हल शिप कमिशन केलं आहे. गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स यांनी 77 मीटर लांबीच्या या युद्ध नौकेची कमाल वेग 25 नॉट्स आहे. गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड यांनी जर बघितलं हे जहाज बनवलेलं आहे. 77 मीटर लांबी आहे. युद्ध नौकेचा वेग जो आहे तो 25 नॉट्स आहे. हाय स्पीड वॉटर जेट प्रोपोर्शनल सिस्टम द्वारे ही जहाज जे आहे ते चालवलं जातं. पुढील प्रश्न आहे. आशिया आर्थिक संवाद 2026 7वी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? तर आशिया आर्थिक संवादची 7वी आवृत्ती जी आहे ती पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे आंतरराष्ट्रीय केंद्र यांच्यातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आलं. उद्दिष्ट आहे जागतिक व्यापार वित्त आशियातील बदलत्या आर्थिक गतिमानतेवर चर्चा करण्यासाठी जगभरातील धोरणकर्ते आणि तज्ज्ञांना एकत्र आणणे हे या परिषदेचं मेन उद्दिष्ट आहे. थीम आहे जिओ इकॉनॉमिक्स बियॉन्ड ग्लोबलायझेशन टेरिफ टेक्नॉलॉजी स्ट्रॅटर्जी अलाइनमेंट. तर अशा प्रकारचं आपण जर बघितलं तर ही याची थीम आहे. पुढे मित्रांनो जाण्या अगोदर आपल्या या ऑनगोईंग बॅचेस आहे या सगळ्या बॅचेसवर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. आज रात्री 12 वाजेपासून होळीचं कुपन असणार आहे. फक्त तुम्हाला होली टाईप करायचं आहे. काय टाईप करायचं? होली. तर तिथे तुम्हाला 25% डिस्काउंट इन्स्टंट मिळून जाणार आहे. तर कुपन कोड टाकण्यासाठी प्रत्येक बॅच परचेस करताना ऑप्शन येईल, तिथं तुम्ही कुपन कोड टाकू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल इन्स्टाचं पेज देखील आहे. 7वा प्रश्न आहे. भारताच्या वैष्णवी आडकरला हरवून ITF महिला ओपन W100 बेंगलोर 2026 एकेरीचं विजेतेपद कोण जिंकलं? तर वैष्णवी आडकर जी आहे तर तिला हरवून आपण जर बघितलं तर हेने वेड विंकेल यांनी काय केलेलं आहे तर ITF महिला ओपन W100 बेंगलुरू 2026 जी टेनिसची स्पर्धा आहे ती जिंकलेली आहे. मित्रांनो इथं एक नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे वैष्णवी आडकर. कारण सानिया मिर्झा यांच्या नंतर आपण जर बघितलं तर महिलांच्या 100 मीटर एकेरी टेनिस स्पर्धेमध्ये पोहोचणाऱ्या या पहिल्या महिला खेळाडू आहेत. ही स्पर्धा बेंगलोरमध्ये आयोजित करण्यात आली होती.
बेल्जियमची आहे हेने वेड विंकेल, तर तिने अंतिम फेरीमध्ये वैष्णवी आडकरचा पराभव केला आहे. 8वा प्रश्न 2025च्या OAG डेटानुसार आशिया पॅसिफिक प्रदेशातील सर्वात व्यस्त विमानतळामध्ये दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कितवा क्रमांक आहे? तर दिल्लीचा आंतरराष्ट्रीय विमानतळ 5व्या क्रमांकावरचं सगळ्यात बिझी विमानतळ आहे एशिया पॅसिफिक क्षेत्रामधील. आपण जर बघितलं तर दिल्लीचं विमानतळ जे आहे ते 2019 मध्ये 9व्या स्थानावर होतं, आता ते 5व्या स्थानावर आलेलं आहे आणि ते जवळपास 46 दशलक्ष काय केले जातं त्यावरून. तर या विमानतळाने 46 दशलक्ष एकेरी निर्गमन जागा नोंदवलेल्या आहे. म्हणजे ज्या काही फ्लाइट्स येतात तर ते किती आलेले आहे टोटल. आपण जर बघितलं 46 दशलक्ष फ्लाइट्सची यांनी नोंद केलेली आहे एका वर्षामध्ये आणि मग त्यामुळे जर बघितलं तर ते 5व्या स्थानावर आलेलं आहे. पहिल्या स्थानावर जर बघितलं तर एशिया पॅसिफिकमध्ये टोकियो हनेडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, दुसऱ्या स्थानावर शांघाय पुंडोग आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि तिसऱ्या स्थानावर गुआंगझाऊ बेयून आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तर आपण जर बघितलं तर टोकियोचं जपानमधलं विमानतळ आहे, शांघाय आणि गुआंगझू हे चायनामधील विमानतळ आहे. 9वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये भारतीय लष्कराच्या ब्लेझिंग स्काय ब्रिगेडने स्ट्रेला 10 या हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी कुठे केली? तर स्ट्रेला 10 ही हवाई संरक्षण प्रणाली आहे. तुम्ही काय करू शकता तर हवेतील जे काही टार्गेट असेल त्याचं रणगाडे म्हणा किंवा आपण जर बघितलं तर ज्या काही आर्मीच्या गाड्या असतात तर त्यावरून सहज मिसाईल बसून त्याला टार्गेट करू शकतं. त्या प्रणाली म्हटलं तर स्ट्रेला, तर त्याची यशस्वी चाचणी पोखरण राजस्थानमधून करण्यात आलेली आहे. तर आपण जर बघितलं स्ट्रेला जे आहे ती शॉर्ट रेंज एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम आहे, त्याची यशस्वीपणे चाचणी जी आहे ती करण्यात आलेली. हायस्पीड कमी उंचीचे हवाई लक्ष्य जे आहे तर त्यावर हे मारा करू शकतं. या सरावाचं उद्दिष्ट शत्रूची लढाई विमानं, हेलिकॉप्टर, आत्मघाती ड्रोन ची वाढती संख्या यासारख्या कमी उंचीवरील हवाई धोक्यांना आपण जर बघितलं नष्ट करणं, निष्प्रभ करणं हे आहे. 10वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये सरकारी रेल्वे पोलीस प्रमुखांची 7वी अखिल भारतीय परिषद कुठे यशस्वीरित्या संपन्न झाली? तर 7वी सरकारी रेल्वे पोलिसांची परिषद जी आहे अखिल भारतीय परिषद जी आहे ती नवी दिल्लीमध्ये संपन्न झालेली आहे. हिचं आयोजन रेल्वे संरक्षण दल रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मार्फत करण्यात आलं होतं. आपण जर बघितलं तर ही 7वी परिषद होती, नवी दिल्लीमध्ये आयोजित झाली होती. या परिषदेचे अध्यक्ष RPFचे महासंचालक सोनाली मिश्रा यांनी भूषवलेलं आहे. या परिषदेचा उद्देश होता रेल्वे प्रवाशांची आणि पायाभूत सुविधांची सुरक्षा वाढवण्यासाठी एक समन्वय कृती आराखडा विकसित करणे हा आहे. 11वा प्रश्न आहे, हा 100% परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाईल. फेब्रुवारी 2026 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 उद्घाटन कुठे केलं? तर द्रौपदी मुर्मूजी यांनी राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 उद्घाटन जे आहे ते बुलढाण्यामधील शेगाव महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. आपण जर बघितलं तर हा जो काही राष्ट्रीय आरोग्य मेळा आहे हा 4 दिवसाचा कार्यक्रम आहे. केंद्रीय आयुष मंत्रालय जे आहे आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन जे आहे तर यांच्या मार्फत याचं आयोजन झालेलं आहे. याचं उद्दिष्ट आयुर्वेद, योग, युनानी, सिद्धा, होमिओपॅथी यांसारख्या पारंपरिक वैद्यकीय प्रणालींना प्रोत्साहन देणं आणि निरोगी भारताचा संकल्प पूर्ण करणं हे आहे. 12वा प्रश्न आहे, जैव तंत्रज्ञान विभागाच्या 40व्या स्थापना दिनी केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी कोणते AI आधारित बायोटेक उत्पादन डेटा पोर्टल लॉन्च केलं? तर जैव तंत्रज्ञान विभागाच्या 40व्या स्थापना दिनी जर आपण बघितलं तर सुजविका नावाचं एक बायोटेक उत्पादन डेटा पोर्टल जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे. तर हे पोर्टल उद्योग भागीदार असोसिएशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी ड्रिव्हन एंटरप्राइजेस यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेले आहे. सुजविका हे एक व्यापार सांख्यिकी डिजिटल बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्म आहे जे बायोटेक उत्पादनाच्या आयातीशी संबंधित संरचित आणि प्रमाणित डेटा प्रदान करतं. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन तुम्हाला हे की इस्रायलचा सर्वोच्च संसदीय सन्मान स्पीकर ऑफ द नेसेट मेडल कुणाला मिळालेला आहे? त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य मेळा कुठं भरवण्यात आला होता ज्याचं उद्घाटन द्रौपदी मुर्मूजी यांनी केलेले आहे? धर्मा गार्डन युद्ध सरावाची आवृत्ती कितवी आहे तर हे तुम्हाला सांगायचे. लेक्चर आवडला असेल लेक्चर लाईक, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.